रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। त्याच्यामध्ये राजापूर आहे, रत्नागिरी आहे, चिपळूण आहे आणि खेड आहे। तर तिकडे नगर परिषदेसाठी देवरुख, गुहागर आणि लांजा नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। 60 ठिकाणच्या नगराध्यक्षपदासाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत। तर नगरसेवकांच्या 151 जागांसाठी 453 उमेदवार रिंगणात आहेत। कोण होणार नगराध्यक्ष हे आज ठरणार आहे, मात्र याचा फैसला कधी होईल हे दुपारी 12:30 नंतर आपल्याला कळेल। शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा रत्नागिरीमध्ये अगदी पणाला लागलेली आहे। रत्नागिरीत देखील मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची रांग जी आहे लागलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषद आणि 3 नगर पंचायती ज्या आहेत आज मतदान होत आहे। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड तर देवरुख, गुहागर आणि लांजा नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे। यासाठी 7 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत। तर नगरसेवकांच्या पदासाठी 151 जागांसाठी 453 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। यामध्ये एकंदरीत पाहिलं तर उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम तसेच उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा जी आहे या ठिकाणी पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। अमोल कलिये, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।